सुद्धा असं वाटत असेल की ड्रायनेस आला आहे चेहऱ्यात आणि स्किन मध्ये. आम्ही चित्राला 7 दिवसांसाठी डव ट्राय करायला सांगितलं. आता डव वापरल्यापासून असं वाटतंय की चेहरा जास्त स्मूथ झालेला आहे. माझ्या मिस्टरांनी पण बघितलं माझ्याकडे आणि म्हणाले अरे हो खरंच की तुझ्यात फरक पडलेला आहे. डवचे जेंटल क्लेन्झर्स आणि 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीम त्वचेची काळजी घेतात आणि जर्म्स पण हटवतात. हात धुण्यासाठी उपयोगी. किरण मंदिराची किंमत नाही मराठी माणसाला. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष पाहता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. आज दुपारी 3 वाजता श्री काँग्रेसला. सांगितली आपण पहिली अर्जुनाला सांगायच्या आधी सर्वप्रथम सूर्याला सांगितली होती. गीता म्हणजे तरी काय आहे हो, जरा लक्ष द्या. मूळ जे ईश्वर निर्मित जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान ब्रह्माच्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी ब्रह्माला केल्यानंतर ब्रह्माने सप्त ऋषी निर्माण केले. मरीचीचा वंश मध्ये राम, अत्रीच्या वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. आता हा वंश खाली आलेला आहे. ह्या ऋषी मुनींनी जे भगवंतापर्यंत, कारण पहिली स्टेप आहे ना, ब्रह्मा म्हणजे भगवंतापासून डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हणजे ब्रह्मानी जे सांगितलं या ऋषींना ते ज्ञान घेऊन त्यांना भगवंताकडे जायला जास्त वेळ लागला नाही, म्हणून त्यांची नावं मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त. आपला नंबर फार खाली आहे, म्हणून आपल्याला भगवंताकडे पोचायला वेळ लागतो. किती म्हणलो मी, किती वेळा म्हणलो. घाबरताय गावठी शब्द वापरल्यामुळं, लय म्हणलो म्हणून. जास्त म्हणल्यावर जरा थोडस हे वाटतंय ना. काही काही शब्द असेच वापरलेले बरे वाटतात. लय इतका अवघड झालेला आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्यापासून जे ज्ञान आलं ते ज्ञान खाली आपल्याला जे आपल्यापर्यंत येतात. कारण 4 युग आहेत ना. कृतयुगामध्ये जे ज्ञान होतं ते ज्ञान त्रतयुगामध्ये आल्यानंतर अंतर लांबलं ना. द्वापारामध्ये परत अंतर लांबलं सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्यामध्ये. कलियुगामध्ये पण योग यज्ञ याग विधी जनवराय म्हणतात ते अंतर बदललं, फुटलं. कृतयुगामध्ये योग, त्रेतयुगामध्ये याग, द्वापार युगामध्ये विधी, कलियुगामध्ये आपलं काहीच नाही. काय सांगितलं ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. मातेची सगळं म्हणजे वाचेशी जर आता आपण एकदा नाम घेतलं तर किती वेळा होतं कलियुगातलं? एकदा. द्वापार युगातलं किती वेळा होतं? काय म्हणते प्रमाण सांगतो. विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष केली? 60,000. 60,000 वर्षाच्या तपश्चर्याच्या माणसाला आयुष्य किती पाहिजे? 1,00,000 वर्ष होतं. किती? त्रेतयुगामध्ये त्या लाखाचं शून्य कमी झालं. मग किती झाले इकडं? 10,000. त्यावेळी जो होता त्याच्यापेक्षा भक्ती कमी येणार का नाही? करायला लागेल का नाही? बरोबर. द्वापार युगामध्ये त्यातला 1 शून्य अजून कमी केला. किती? बर. आणि कलियुगामध्ये 1 शून्य अजून कमी केला. किती राहिले सांगताय की? मग काय टेन्शन आहे कीर्तन तो महाराज मला. एवढे अनमोल हिरे पुढे बसले असताना झोपा काढत नाही बसले, वेळात वेळ काढून आले की इथं. म्हणजे आता आयुष्य किती आहे? अल्पायुष्य मानव देवा.
100तली 50 झोपायला गेली. मग जन्म जो नुसता आहे त्याच्यामध्ये बाळ पिढा आहे, रोग पिढा आहे, नाही का. बाळ म्हणजे कळत नाही, रोगा सुधरत नाही. डोकं दुखायला लागल्यानंतर पहिल्या दिवशी बायको काय म्हणते, चहा देऊ का, आणि दुसऱ्या दिवशी गपचूप पिऊन बाहेर जाते. तुमचं तुम्ही बघा. डोकं दुखायला लागलं. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आता 100 आहे. आता किती आहेत? 100. माणसाचा देह किती हाताचा आहे आता आपण म्हणतो? 3.5 हाताचा. 100ला 3.5. मग 1000ला किती असेल? त्याच्या डबल होता. किती? 7. द्वापारयुगात किती होता? त्रेतयुगामध्ये परत एक शून्य वाढलं, ही तर त्याच्या डबल झाली. किती झाले? 14. कृतयुगामध्ये त्याच्यावर शून्य होता, 1 लाख होते. त्यावेळी तो किती होता? 14 दुनी युगे 2800. काय म्हटलो कळालं का? त्यामुळे आता 60,000 तपश्चर्याची भानगड नाही. आता फक्त विठोबा रुक्माई हात जोडून कळालं का नाही? तपश्चर्या करण्यापेक्षा 60,000 वर्ष तपश्चर्या करण्यापेक्षा ही भगवंत लवकर भेटू शकतो. आमचा वारकरी संप्रदाय सांगतो. काय सांगतो? 1 तास उरला काय म्हटलं कळालं? त्याच प्रमाणाप्रमाणे गीता अर्जुनाला सांगितली, भागवत उद्धवाच्या माध्यमातून सांगितलं. कसं मरायचं आनंदाने हे भागवतात कळालं. परीक्षित राजा शेवटी देह म्हणतो, अरे ये बाबा. पहिला घाबरत होता. त्या काळाला काय म्हणतो? अरे ये, हे मोकळं हे तयारीतच राहिलोय मी. आधी घाबरत होतो. कसं मरावं हे शिकवणारं शास्त्र म्हणजे भागवत. कसं जगावं हे शिकवणारं शास्त्र म्हणजे तेच फक्त संतांच्या माध्यमातून आपल्याला नरहरी सेना, सोना न्हावी, नरसिंह मेहता, दामाजी पंत यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं. म्हणजे या सर्व संतांना भगवंताकडे जाण्याचं जे माध्यम जे आहे, गीता भागवताचं सार कळालं. तेच त्यांनी या कंठामध्ये तुळशीच्या माळेच्या रूपाने म्हणजे तुळशी हार जो आहे, तुळशी पत्र या देहावरती ठेवून हा देह त्याच्या मालकीचा केला. त्यांनाच अधिकार आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाच्या अभंगाचं 3रं चरण. आणि हे चरण ज्या वेळेला आपण घेतलं मगाशी, अशा या 3ही चरणांचा सार ज्यांच्यामध्ये आहे. तुकोबराय 4थ्या चरणात म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अभंगाचं 4थं चरण. पवित्र श्रावण महिन्यात होणार गजर हरिनामाचा. संपूर्ण महिना होणार संचार भक्ती भावाचा. दिग्गज कीर्तनकार करणार गजर भक्तीचा. डॉक्टरने सांगितलं तुमचं बायपाचं ऑपरेशन चालू होतं.